पान, गुटखा व स्मोकिंगमुळे दात खराब होतात का? ट्रुथ एक्सपोज्ड. हाय, आय एम डॉक्टर यशोमती ढोरे पाटील. मी प्रॅक्टिस करते यशोमतीज डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, कल्याणी नगर, पुणेमध्ये. आपला आजचा टॉपिक आहे पान, गुटखा व स्मोकिंग ह्यामुळे दात खराब होतात का? लेट्स सी द ट्रुथ. पान, गुटखा व स्मोकिंगमुळे दात नक्कीच खराब होतात. त्याचे परिणाम आपल्या दातांवर आणि हिरड्यांवर दिसून येते. तर ह्याचे काय परिणाम होतात दातांवर आणि हिरड्यांवर हे आपण बघूया. नंबर 1, डाग पडणे और स्टेन्स. पान, गुटखा व स्मोकिंगमुळे दातांवर काळे, पिवळे व लाल डाग पडतात जे सहजासहजी निघत नाही. नॉर्मल ब्रशिंगनी ते निघत नाही. नंबर 2, दात सडणे किंवा डीके होणे. दातांची सडण किंवा डीके होणं हे साहजिक आहे. समजा तुम्ही तंबाखू किंवा स्मोकिंग करतात. तंबाखूमुळे दात सडतात नक्कीच, आणि ह्याच्यामुळे दातांचा वरचा थर म्हणजे इनॅमल जो आहे तो निघून येतो आणि दात झिजू लागतात. नंबर 3, मसुडी कमकुवत होणे और गम डिसीज वी कॉल इट. सो हे बेसिकली काय असतं, हिरड्या जे असतात आपले लाल होतात, त्याच्यातून रक्त निघायला लागतं आणि त्याच्यामुळे पूर्ण हिरड्यांचं हेल्थ डिटिरिओरेट होतं. म्हणून हे व्यसन चांगले नाहीये. तोंड न उघडणे किंवा ओरल सबम्युकस फायब्रोसिस. सो बेसिकली तुम्ही तंबाखू, गुटखा किंवा स्मोकिंग करतात, त्याच्यामुळे आपलं तोंड कमी उघडतं आणि त्याच्यात कडकपणा येतो, आणि म्हणून त्याला आपण ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणतात. म्हणून हे व्यसन बिलकुल चांगले नाहीये. तोंडातून घाण वास येणे. तुम्ही तंबाखू स्मोकिंगमुळे तोंडातून खराब वास यायला लागतो, आणि त्याच्यासाठी तुम्ही डेंटल व्हिजिट नक्कीच करा. जे तुमचे डेंटिस्ट आहेत ते तुम्हाला सांगतील. कॅन्सरचा धोका और ओरल कॅन्सर हे कॉमन असं पान, तंबाखू आणि स्मोकिंग पेशंट्समध्ये, कारण तर कॅन्सरचे चान्सेस जास्त वाढतात ह्या व्यसनामुळे. सो बेस्ट इज टू अवॉइड दीज हॅबिट्स. सो आता हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला सोल्युशन काय आहे? नंबर 1, डेंटिस्टची अपॉइंटमेंट लगेच बुक करा. तुम्ही डेंटिस्टकडे गेल्यावर ते तुम्हाला स्केलिंग अँड पॉलिशिंग सजेस्ट करतील. सो बेसिकली स्केलिंग अँड पॉलिशिंगमध्ये आपण स्टेन्स जे आहेत ते कम्प्लिटली काढतो, आणि जे कॅल्क्युलस आहे ते कम्प्लिटली काढतो. त्यांनी तुमचे हिरड्या चांगले होतात, तुमचे दात चांगले होतात. नंबर 2, व्यसन सोडणे. पान, तंबाखू व स्मोकिंग हे व्यसन खूप धोकादायक असतात, आणि हे सोडणे अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छता राखणे. दिवसातून 2 वेळा ब्रश करायला पाहिजे आणि माउथवॉशचा वापर केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं पाहिजे. सो पान, तंबाखू आणि स्मोकिंग हेल्थसाठी बिलकुल चांगलं नाहीये, आणि ओरल हेल्थसाठी तर अजूनच चांगलं नाहीये. सो हे सगळे पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा. इफ यू हॅव एनी डाउट्स यू कॅन DM us directly, or you can comment in the comment box, or you can give a call on the clinic's number, and yeah, we'll do the best for you and help you get out of the habit. Thank you.